माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जयेश फुटफोडे सर अर्थातच ज्यांचा आवाज सध्याच्या घडीला आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐकतोय. तसंच जयेश फुटफोडे सर माझ्यासोबत जोडले गेलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नो डाऊट पहिल्या षटकामध्ये अर्थातच पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी मन फ्रॉम इचलकरंजी, एक फिरकीचा जादूगर ज्याच्या फिरकीच्या जोरावरती अनेक फलंदाज नाचताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. तूच खेळाडू जावेद संधी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालाय. यस, जावेद संधीच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रतीक पाटील, बावड्याचा सुपरस्टार. चर्चा आहे या खेळाडूची देखील आपल्या स्क्रीनवरती. केदार देखील पाहायला मिळत आहेत. सचिन सर, सुरुवात चांगली झाली या संघाची. त्यानंतर अजित सौंदरकर आपण त्यांना देखील पाहतोय. आणि जर पाहायला गेलं तर स्क्रीनवरती आपल्याला सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारा खेळाडू दोन यंग स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रतीक पाटील आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर धनराज सोनुले आपल्याला पाहायला मिळत आहे. धनराज सोनुले, चर्चा आहे या खेळाडूची देखील. यस, चर्चा आहे या दोन्ही खेळाडूंची इथे मात्र चर्चा आहे. निश्चितच आता मात्र सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल जावेद संधीचा आउटसाइड डी ऑफ स्टंप, फलंदाजापासून दूर टाकलाय. निश्चितच जाऊ दिल्या बॉलला. पहिल्या बॉलवरती निश्चितच आपण पाहिलं तर सावध भूमिका, सावध पवित्रा इथे पाहायला मिळतोय. अगदी ट्रम्प लाईनच्या जवळ हा बॉल टाकलाय, डॉट बॉल आलाय. निश्चित ही रणनीती देखील असणार आहे, कारण का लेफ्ट आर्म फलंदाजांना इथे वातावरण पोषक आहे आणि लेफ्ट आर्म फलंदाजासाठी वाऱ्याची साथ नेहमीच लाभली आहे. आणि अशा वेळेला जावेद संधीला इथे अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून चेंडू टाकायचा आणि तोच प्रयत्न केला. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून चेंडू वळवला देखील आणि त्यानंतर सलगचा दुसरा चेंडू डॉट देखील आला. रणनीती साफ राहिली आहे इथे. आतापर्यंत लेफ्ट आर्म गोलंदाजांना वर्चस्व राखण्याला दिलं नाहीये, याचं कारण देखील आहे त्यांची रणनीती, गोलंदाजी रणनीती इथे मात्र यशस्वी ठरली. यावेळेस देखील पुन्हा एकदा जितका दूर ठेवता येईल तितका दूर ठेवण्याचा प्रयत्न जावेद संधीचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालोय. कारण त्याला देखील माहिती आहे स्टंपमध्ये जर चेंडू केला तर निश्चितच वाऱ्याचा वेग देखील त्याच दिशेला आहे. त्यामुळेच सातत्याने एका प्लॅनने जो अनुभव आहे तो अनुभव पणाला लावत असताना इथे पाहायला मिळतोय. निश्चितच, परंतु फलंदाज देखील चूक करतायत. थोडंसं शफल होऊन खेळणं गरजेचं आहे आणि ते शफल होऊन खेळावं लागेल. आपल्याला बॉडीवरती बॉल घ्यावे लागतील. आपण जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपली जी स्ट्रेंथ आहे ती आपल्याला प्राप्त होणार नाहीये. आता स्ट्रेंथ वरती जाण्याचा प्रयत्न केलाय, शफल झाले, फटका फसताय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, संधी सोनं केलाय आणि फलंदाज बॅक टू द पेव्हलियन गेला. पहा इथे थोडंसं जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. आपण चर्चा करतो आतापर्यंत तिसऱ्या दिवसामध्ये जेवढे फलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज आले त्यांच्या विरोधात रणनीतीनुसार गोलंदाजी केले गोलंदाजांनी. सुनील कावरे एकमेव खेळाडू लेफ्ट आर्म जो यशस्वी ठरला. यस, निश्चितच यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा दूर टाकला, बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू आदळला आणि त्यानंतर एक चांगला झेल वेलच्या कॅच पकडली गेले मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पहिली विकेट 0 आकड्यावरती पहिला धक्का इथे बसलाय. अर्थातच विधान स्पोर्ट्स बापूप्रेमी गणेरेवाडी संघाला पहिला धक्का बसलाय, पहिली विकेट. आणि आता मात्र यस, एक विकेट आली आहे चौथ्या बॉलवरती. ते पहिली विकेट आणि आता जितेंद्र गायकवाड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जितेंद्र आहेत तर नॉन स्ट्राईक एंडवरती आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, जो कनेरीवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. तर रिजेदार क्रिकेट याने देखील खेळले. मागील अंगामध्ये देखील या खेळाडूची चर्चा होती, या वर्षीच्या अंगामध्ये देखील चर्चेमध्ये राहिले. युवा खेळाडू आहे आणि प्रतीक पाटील इथे मात्र चांगलं स्टार्ट देणं गरजेचं होतं, तो स्टार्ट मिळाला नाहीये. परंतु जितेंद्र आलेत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. ओहो, त्यांच्यासाठी एक चांगला चेंडू ड्राईव्ह केला गेला, सुरेख फटका आणि त्यानंतर तो चौकार पाहायला मिळतोय, ट्रॅकिंग चौकार 4 धावांसाठी वार. यस, चांगला फटका पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. मात्र यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळालाय. बॉटम हँडचा पुन्हा एकदा तितकाच चांगला वापर, एक्स्ट्रा कव्हर्स आणि कव्हर्सच्या बदली ते गॅप शोधले आणि त्यानंतर एक चांगला फटका इथे सजवला. 4 धावेची मोहर इथे लगावली गेली. अर्थातच आपण पाहिलं तर जितेंद्र गायकवाडच्या बॅटमधून चौकार. धावसंख्येला मात्र आता सुरुवात झाली. येस, धावसंख्येचं खाता ओपन केलंय आणि त्याच्यात खात्यामध्ये डावा डिपॉझिट देखील करायचे. फलंदाजांना 4 धावा, आतापर्यंत 5 चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एकदा थोडंसं जर पाहायला गेलं तर लेझी फटका पाहायला मिळाला. चेंडू थोडंसं वेगाने आला,
त्या चेंडूची गती ओळखता आली नाहीये. त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय. धावसंख्या रोखली गेली. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनुभव हा महत्वाचा असतो आणि तो अनुभव इथे मात्र पणाला लावला जावेद सनीने आणि या षटकामध्ये 4 चेंडू डॉट फेकलेत. फक्त एक चौकार सोडला तर जबरदस्त गोलंदाजी. यस, चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक पॉवर प्लेचं महत्वाचं असतं. निश्चितच आपण पहिल्या सामन्यामध्ये पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो प्रयत्न मॅक्सिमाइज करण्याचा राहिलाय आणि निश्चितच आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. षटक क्रमांक 2 मध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच पन्हाळा तालुक्यातील वाघव्याच्या ज्या युवा वेगवान गोलंदाजाची चर्चा आपण सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहतोय. मयूर शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. येस, मयूर शेलारने देखील या वर्षीच्या अंगामध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. या वर्षी देखील KPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील चमकदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून राहिली आहे. असं एक युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूने देखील आपल्या नावाची नोंद घ्यायला भाग पडली आहे. पाहावं लागेल या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे त्याचा खेळ देखील राहतोय, कारण का ही स्पर्धा मानाची अभिमानाची आणि बंटी पाटील यांची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला इथे मात्र आपला एक सर्वोत्तम खेळ करायचा. आपण बोथ विंडो मध्ये पाहू शकतो कशा प्रकारे याचं चित्रण केलं गेलं. कॅमेरा वर्किंग जबरदस्त आहे. KDC लाईव्ह कौतुक त्यांचं देखील करावं लागेल या स्पर्धेमध्ये. त्या प्रकारे त्यांनी देखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बोलाचं सहकार्य. या चेंडूवरती लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कव्हर वरून अजून एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चौकार. चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हात खुलले. पुन्हा एकदा आपण पाहिलं आउटसाइड दी ऑफ स्टंप एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉटम हँडचा तितकाच चांगला वापर. यावेळेस एरियल स्ट्राईक हवेमध्ये केला बॉल आणि त्यानंतर 4 धाव्यांची मोहर पाहायला मिळाली. या चेंडूचा जर तुम्ही वापर करणार तर डीपला प्रोटेक्शन देखील देणं गरजेचं आणि तीच चुकी केली आहे. पहा, थोडस फुलरलिनचा चेंडू टाकला आणि त्यानंतर तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा तो फटका केला. डीपला प्रोटेक्शन नव्हता आणि अशा वेळेला तो चौकार देखील आलाय. धावसंख्या आतापर्यंत 8 धावा दाखल लागलेत. पहिल्या चेंडूवरती तो चौकार आले. प्रेशर गोलंदाजावरती आहे, परंतु त्यानंतर थोडस संघ सहकार्य देखील आलेत. सांगितले कशा प्रकारे गोलंदाजी करायची, परंतु या चेंडूवरती थोडस प्रेशर पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर यस्टनचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडस शफल झाले आणि त्यानंतर लेग स्टिकला अगदी भेदण्याचा प्रयत्न, तिथेच चूक झाली. एक्स्ट्रा धावा. यस, एक्स्ट्रा धावी ते खर्च केली जाते. डाऊन द लेग पाहायला मिळाला. फलंदाजापासून अगदी दूर जाणारा हा चेंडू इथे व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धावा आणि धावसंख्या आता पत्र आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती हळूहळू धावा बनवायला सुरुवात होते. लॉफ्ट केलाय याही वेळेस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी मयूरच्या विरोधात आणखीन एक चौकार. यस, चौकार देखील पाहायला मिळतोय. या षटकामध्ये टार्गेटने बॅटिंग केली जाते. लॉफ्ट सातत्याने केले जात आहेत. पहा, पुन्हा एकदा बोट रोल करण्याचा तो प्रयत्न आणि अगदी बॉल पर्यंत पोहोचले आणि तो फटका सजवला गेला. कॉन्फिडन्स होता हा फटका सजवत असताना आणि पुन्हा एकदा कॅमेरा पण आपल्याला पाहायला मिळालेत. ऋषी पाटील एक जबरदस्त एडिटर आहेत आणि त्यांच्या देखील एडिटिंगची चर्चा जी आहे ती आता रंगली आहे, कारण का आज KDC लाईव्हचं जे इंस्टाग्रामचं जे पेज आहे ते त्यांच्या एडिटने भरताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये हे सर्व काही बेस्ट देण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर KDC लाईव्हने ज्या प्रकारे आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केले ते देखील काबिल तारीफ आहे. कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलाला एका उंचीवरती नेण्यासाठी आणि त्याचबरोबर आपले ग्रामीण खेळाडू कुठेतरी जगाच्या समोर यावे यासाठी त्यांनी ते एक पाऊल उचललं, संघर्षातून पाऊल उचललं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर रोहित पाटील यांची त्यांना मिळालेली महत्वाची साथ आणि म्हणूनच आज KDC लाईव्ह एक ब्रँड बनलाय. यस, निश्चितच आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव असं दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट असणारे हे यूट्यूब चॅनल आहे. निश्चितच अगदी कमी कालावधीमध्ये त्यांनी देखील यश प्रस्थापित केलंय. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओमकार पाटील सर आणि संपूर्ण त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव आली आणि या सिंगल धावेच्या मदतीने 14 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, त्यासाठी डान्सिंग धाव द विकेट फटका सजवण्याचा तो प्रयत्न राहिला. त्यानंतर शेवटच्या क्षणी तो बॅटचा फ्लो आहे तो थांबवला देखील गेला. जर अशाच फ्लो मध्ये जर बॅटने तो फटका केला असता आपण पाहू शकतो. रिप्लेच्या माध्यमातून थोडस लेग कटरचा वापर करण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला थोडस मनोधैर्य जे आहे ते कसताना पाहायला मिळालं. तो कॉन्फिडन्स जो होता तो लूज झाला आणि त्यानंतर तो फटका सिंगलचा आलाय. या चेंडूवरती या स्टँडचा वेध अचूकतेने
मयूर आले यशांचा वेध घेऊन गेले आणि फलंदाची दांडी सक्सेसफुल उद्ध्वस्त करून गेलेत. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. या जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. याच वेगाचा उल्लेख सुरुवातीला झाला होता. निश्चितच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फुल टॉस जरूर होता, मात्र त्या वेगामुळे बीट केल्याने त्यानंतर ऑफ स्टंप वरती हा चेंडू जाऊन आदळला आणि विकेट, इथे दुसरी विकेट क्रमांक दुसरी अर्थातच आदित्य पाटीलची विकेट. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे याच कोल्हापूर जिल्ह्याचा मिस्टर सेन्सिबल अर्थातच मनोज संगपाळ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतात. क्रिकेट विश्वावरती अधिराज्य करणारा हा खेळाडू आहे मनोज सकपाळ. कित्येक वर्ष या खेळाडूने जर पाहायला गेलं तर या टेनिस क्रिकेट विश्वाची प्रामाणिकपणाने सेवा केली आहे आणि ती सेवा करत असताना या टेनिस क्रिकेट विश्वाला दाखवलं कशा प्रकारे आज माइंड गेम खेळायचा असतो. एक चतुर खेळाडू आहे आणि या अशा सिच्युएशन मध्ये अगदी परफेक्ट ऑप्शन इथे संघ सहकार्याने निवडलाय आणि या खेळाडूच्या आधी देखील आहेत. कारण का संघ अडचणीत आहे, जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा एक मजबूत खांदे देखील आपल्याला आवश्यक असतात आणि ते खांदे मजबूत आहेत या खेळाडूच्या आणि ते खांद्याने आता त्यांना धावा देखील करायचे आहेत. कशा प्रकारे इथे मात्र धावा येतील हे देखील पाहावं लागेल, परंतु कौतुक हे मयूरचं देखील करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्यांच्या विरोधात आणि अशा वेळेला त्यांनी आपलं मनोधैर्य खचू दिलं नाहीये. आपल्या स्ट्रेंथवरती पुन्हा एकदा आले आणि त्यानंतर यशस्वी देखील ठरलेत. यस, कौतुक मयूरचं करावं लागेल. मात्र आता मनोज सकपाळ आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. निश्चितच या परिस्थितीचा आदर्श खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल झालाय. 15 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल याही वेळेस मनगडाच्या साह्याने बॅटचा फेस बंद केला आणि त्यानंतर सिंगल इथे कंप्लीट झाले. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. 16 धावा धावफलकावरती. जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. मध्ये बेस्ट देण्याचा इथे मात्र मानस राहिला. आपण स्क्रीनवरती प्रेक्षकांना देखील पाहू शकतो. प्रेक्षक देखील आनंदाने या स्पर्धेचा आनंद देखील घेतात. डीके हे पहा आपण स्क्रीनवरती त्यांना देखील पाहतोय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आमचे परम मित्र जे नेहमीच आमच्या पाठीशी कठीण काळामध्ये राहिलेत गणेश सर, आपण त्यांना देखील पाहतोय. गणेशजी काळे सर, त्याचबरोबर डीके गावचं एक बारावाडीचं एक महत्वाचं असे यस 12 गावाचे पाणी प्यालेले 12 वाड्याचं एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे डीके सर, आपल्याला ते देखील पाहायला मिळत आहेत. यस, आता मात्र आपण पाहिलं तर हे दर्दी प्रेक्षक आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे. हे दर्दी प्रेक्षक, त्यांची गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. निश्चितच आता फेरबदल झालाय गोलंदाजीमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये धनराज सोनुलेला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये. उजगावचा एक युवा टॅलेंटेड खेळाडू, अपकमिंग सुपरस्टार. येणाऱ्या कालावधीमध्ये या खेळाडूची देखील चर्चा रंगताना पाहायला मिळणार आहे. यस, स्वप्न आहे या खेळाडूचा ISPS सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये चमकण्याचा आणि त्यासाठी तो मेहनत देखील करतोय. आपण पाहिलंय गगनबावडीच्या स्पर्धेमध्ये देखील मालिका वीराचा किताब प्राप्त केला या खेळाडूने. फुल टॉस टाकला आणि त्याच्यावरती इथे मात्र फ्लिक केला गेलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर सिंगल फलकावरती ऍड होते. दुसऱ्या धावीचा विचार केला, दुसरी धाव देखील संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. पहिला चेंडू आणि या चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले असते, परंतु यांना म्हणतात मिस्टर सेन्सिबल आहे आणि तो सेन्सिबल खेळ त्यांना देखील दाखवायचा. त्यांना माहिती आहे कोणत्या क्षणाला आपल्याला आक्रमण करायचं आणि कोणत्या क्षणाला आपल्याला या धावसंख्येला थोडंसं पुढे घेऊन जायचं आहे आणि म्हणूनच तर त्यांना परफेक्ट देखील म्हटलं जातं, मिस्टर परफेक्ट. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक नाहीये आणि अशा वेळेला डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय. चांगली रणनीती आहे. पहा, क्षेत्ररक्षण जबरदस्त सजवलं गेलंय. लेग स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सेकंड स्लिपला क्षेत्ररक्षक, फ्लाइंग स्लिपला एक क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. इथे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा मानस राहिलाय. त्यानंतर सिंगल फलकावरती ऍड होते. डीपला प्रोटेक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळते. सर, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण आहे त्यानुसार गोलंदाजी होते, म्हणजेच काय तर प्लॅनिंग अगदी सटीक पाहायला मिळतोय. यस, निश्चितच जी रणनीती आखली त्या रणनीतीनुसार इथे गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना पाहायला मिळत आहेत धनराज सोनुले.
समोरच्या दिशेने स्लॉट परे केला व पिच बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वॉट कॅच कमालीचा झेल इथे पकडलाय माघारी परतावं लागतंय मिस्टर सेन्सिबल बॅक टू दी पवेलियन. यस मोठा फटका आता मात्र जर पाहायला गेलं तर धैर्याचा बाण फुटला आणि त्यानंतर तो मोठा फटका आपण पाहू शकतो. थोडसा बोट रोल केली लेग कटरचा वापर चांगल्या रीतीने केला आणि त्यानंतर कॅमेरा वर्किंग जबरदस्त पाहायला मिळालं आणि अशा वेळेला निखिल पवारला आपण पाहिलंय मिस्टर PPL म्हणून देखील त्याची ओळख आहे. जबरदस्त खेळाडू पन्हाळा नगरीतील एक घातक क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. पन्हाळ्याच्या घनदाट जंगलामधून आलेला हा एक चित्ता आहे आणि या चित्त्याने ती शिकार केली मनोज सकपाळ यांची. थोडासा मोठा फटका खेळण्याचा इरादा देखील झाला. तो मोठा फटका येणं देखील गरजेचं होतं कारण का धावगतीला वाढवणं देखील गरजेचं आहे आणि अशा वेळेला तो मोठा फटका केला गेला आणि तिथे विकेट देखील आली. थँक्यू. तर नवीन बाटर मैदानाच्या आतपरे मान फ्रॉम सरनोबतवाडी अर्थातच ओमकार एरंडोले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखवत असताना पाहायला मिळतोय. सरनोबतवाडीचा आणखीन एक यंग टॅलेंटेड खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल झालाय. येस AN ट्रॉफी या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आपल्या सरनोबतवाडीच्या संघासाठी आणि नेहमीच जर पाहायला गेलं तर सरनोबतवाडीचा ब्रँड म्हणून देखील ओळखलं जातं. या खेळाडूला दर्जेदार क्रिकेट या खेळाडूने देखील केलंय परंतु आता चिंता त्यांच्या समोर आहे कारण का जर पाहायला गेलं तर विकेट लवकर आले जो स्टार्ट मिळायचा होता तो मिळाला नाहीये आणि त्याच वेळेला जर पाहायला गेलं तर संघाचं मनोधैर्य खचलंय आणि अशा वेळेला त्यांना तो मनोधैर्य वाढवायचं त्यासाठी एक इनिंग बिल्डअप करायचे या मॅच मध्ये पाहावं लागेल. आव्हान मोठं आहे इथे. रिव्हरचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती माइंडसेट होता मोठा फटका खेळण्याचा आणि त्याच वेळेला तो घातक इरादा देखील दाखवला ओमकारने आणि तो डॉट चेंडू देखील आले. पहा आतापर्यंत 5 चेंडू टाकले 4 धावा खर्च केल्यात एक महत्वाची विकेट धनराज सोनेले का मला या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात बोली लागले त्याचं उत्तम उदाहरण देतोय फिरकीचा जादूगार. यस निश्चितच चांगली गोलंदाजी अचूक टप्पा एका चॅनल मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला मात्र यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक वॉर स्ट्रोक कमालीचा फंटास्टिक स्ट्रोक ओमकार एरंडोलेच्या बॅट वरून षटकार. चांगला फटका इथे पत्र खेळला गेला. या आधी जर पाहायला गेलं तर रिव्हर्स स्वीप आणि आता पुन्हा एकदा लेग कटरच्या चेंडूवरती तो लॉफ्ट केला गेला फटका जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर तो षटकार येणं गरजेचं देखील होतं कारण का संघ थोडस पिछाडीवरती आहे. पुढे यायचं आहे तर आपल्याला लढायचं देखील आहे आणि तो लढताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 26 धावा 18 चेंडूमध्ये 26 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 61 पाहायला मिळतोय परंतु त्यापेक्षा देखील जास्त जाईल पाहावं लागेल येणाऱ्या 4 षटकामध्ये काय होईल. तोपर्यंत एक डीजेचं सुमधुर संगीत. सर आपण सर्वांचं कौतुक केलं आयोजकांचं कौतुक केलं KDC लाईव्हचं कौतुक केलंय. कौतुक अजून व्यक्तिमत्वांचं करणं बाकी आहे ते म्हणजेच आपले सुरभी लाईट्स आणि सुरभी साऊंड सिस्टीम कमालीचं साऊंड सिस्टीम आहे. कौतुक त्यांचं देखील करावं लागेल. सुरभी लाईट्स जबरदस्त आपण या डे नाईट स्पर्धा पाहतोय त्या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये मुख्य जर पाहायला गेलं तर लाईट व्यवस्था महत्वाची असते आणि सुरभी लाईट चर्चा सातत्याने असते. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यांची लाईट व्यवस्था जी आहे ती प्रभावी ठरते आणि या स्पर्धेमध्ये देखील ते बेस्ट काम आयोजकांनी देखील केलं. यस निश्चितच सुरभी लाईट्स आणि त्याचबरोबर सुरभी साऊंड एक चांगली साऊंड सिस्टीम आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील सुरभी साऊंडच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. दरम्यान चालू असलेल्या सामन्याकडे जातोय. 27 धावा आतापर्यंत. स्विचिटचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शॉर्ट टच बॅट बरोबर क्षेत्ररक्षकाला फेकी झाली आहे पर्यंत एक सिंगल 22च्या स्वरूपात ऍड होत असताना इथे पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत या सामन्यासाठी आपण पाहतो आताच खास रत्नागिरीवरून आलेले पंच अक्षयजी कोळंबेकर सर आणि त्याचबरोबर अक्षयजी पाटील सर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि करवीर ग्रामीण असोसिएशनचे पंच देखील जॉन्टी सर असतील आकाश सर असतील आणि त्यांच्या साथीला जर पाहायला गेलं तर कुमार सर. या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका सातत्याने तो फटका खेळण्याचा इरादा झाला आणि या इराद्यामध्ये आता सक्सेस अचीव केलं जात आहे. जितेंद्र यांच्या माध्यमातून लाजवाब टायमिंग आणि फटका
आत्मविश्वासाचा वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. रिव्हर्सचा फटका इथे पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर अगेन्स्ट द टर्न हा फटका ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. अगेन्स्ट द टर्न रिव्हर्सचा फटका त्या वाऱ्याच्या दिशेने केला आणि त्यानंतर जितेंद्र गायकवाडच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. 34 धावा धावफलकावरती. सर बंटी पाटील साहेबांची स्पर्धा आहे, अभि पाटीलांची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर आज ओमसाई वस्त्र कोपर्डेचे मालक माननीय रोहितजी लाड साहेब यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. निश्चितच एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आज त्यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये. सर स्वागत आहे. आपण मॅच कडे देखील जातोय. 34 धावा फलकावरती जोडले जात आहेत. जावेद संदीप पहा, इथे जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी वाटलं होतं फलंदाजाला ऑफ कटर होईल, परंतु लेग कटर केलाय. म्हणजेच फलंदाजाच्या माइंडसेट बरोबर खेळणारा हा गोलंदाज आहे. यस, जावेद संधी या खेळाडूच्या नावावरती देखील अनेक रेकॉर्ड नोंदवले गेलेत. याही वेळेस लेग कटर टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला वाला थोडासा राऊंड हा चेंडू टाकलाय आणि त्यानंतर सोनुले यष्टाच्या पाठीमागे चांगली विकेट किपिंग. डॉट बॉल येतोय. सर जावेद संधीचं नाव आलं की तो कमबॅक मला जरूर आठवतो, कारण का जावेद संधी हे नाव कुठेतरी असताना जात होतं आणि अशा वेळेला त्याने जो फिटनेस दाखवला, त्यानंतर त्याने आपल्या कलेमध्ये जी टेक्निकमध्ये जो बदल केलाय तो काबिल तारीफ आहे. आणि म्हणून जावेद संधी आता पुन्हा एकदा ब्रँड होत चाललाय. इचलकरंजीचा ब्रँड आहे आणि जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून देखील राहिलाय. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 35 धावा फलकावरती. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 35 धावा आल्या आहेत. या षटकामध्ये पुन्हा एकदा रोखलं गेलंय. एक षटकार मोठा आलाय, परंतु तरी देखील मी म्हणेन रोखलंय. येणारे 3 षटक आहेत, त्या षटकामध्ये आपल्याला रणनीती कशी आखायची आहे याचा देखील विचार करावा लागेल. विचार बदला आयुष्य बदलेल. आपण जातोय एक गाण्याकडे. धनराज सोनुले दाखवत असताना पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवरती. आपण पाहिलं मान्यवरांची मांदिळे देखील आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ज्यांनी या स्पर्धेसाठी सढळ हाताने मदत केली त्या मुख्य मान्यवर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाले. यावेळेस बॅटची कडा घेतल्या. यस, निश्चितच आपण पाहिलं तर बॅटची आतली कडा घेतल्या आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यस, या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव आले. 36 या आकड्यावरती धावसंख्या 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कुलातला बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा बनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सिंगल इथे कंप्लीट होते. दुसरीचा कॉल. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास आल्यात. अगदी विचार केला तर सिंगल डबल आता इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 38 धावा फलकावरती जोडले जात आहेत. धनराज सोनुले पुन्हा एकदा पाहायला मिळतात. आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 13 धावा, 1 विकेट. ती देखील महत्वाची, ती म्हणजेच मनोज सकपाळ यांची ती विकेट होती आणि ती विकेट आल्यानंतर थोडासा पुन्हा एकदा संघ बॅकफुट वरती गेला. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. कुलातला चेंडू या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. थोडस जर पाहायला गेलं तर लेट झाले म्हणूनच तो फटका सजवता आला नाहीये. नाहीतर तो थेट षटकार देखील कदाचित पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटचा खेळ आज जर तर वरती अवलंबून नाहीये. 38 धावा फलकावरती लागलेत. कोणीतरी म्हटलं देखील यशाचं बीज अपयशाच्या मातीमध्येच उगवत असतं. अपयश आलंय परंतु यश प्राप्त करायचंय. या चेंडूवरती फटका जबरदस्त सजवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर वरून हा फटका सजवलाय. डीपला नाहीये प्रोटेक्शन. बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा चेंडू ओव्हर पिच केला. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये हा चेंडू केला. तीच चुकी केली आणि तिथे ओमकार एरंडोले चांगला फटका पाहायला मिळालाय. व्हाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका केला. 4 धावेची मोहर. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये होता, त्याचा फायदा इथे घेतलाय. निश्चितच ते खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्रामध्ये इथे फटका ओमकारचा पाहायला मिळालाय. 42 धावा फलकावरती. ओमकार संघर्ष करतो या मॅच मध्ये आणि आपल्या संघ सहकार्यांना विश्वास दाखवतो की आपण एक चांगली धावसंख्या बनवू शकतो आणि त्यानंतर आपण एक कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. धनराज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओहो, चांगला चेंडू. चौकाराचं उत्तर लगेच दिलंय. थोडस फ्लाइट दिले आणि त्यानंतर एक जबरदस्त चेंडू. यष्टांचा वेध घेत असताना हा चेंडू पाहायला मिळालाय आणि हे दांडी गोल केले, सक्सेसफुल केले. फलंदाज
बॅक टू द पेवलेन. यस दांडीगुल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मिडल ऑफ द क्रीज दोन्ही पायाच्या मध्ये हा चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर ती विकेट देखील आली आहे ओमकार एरंडुलेची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला तिन्ही अँगल्स ने ते पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये मधली स्टिक वाकवली आणि त्यानंतर ओमकार एरंडुलेला चौकाराचं प्रत्युत्तर जशास तसं दिलंय. 42 आकड्यावरती चौथी विकेट आली आहे. थँक्यू. एक सरनोबत वाडीचा ब्रँड गेलाय तर दुसरा सरनोबत वाडीचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहा मैदानाच्या आतमध्ये आले ते इरफान शेख एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत आणि आयोजक देखील आहेत. एयन ट्रॉफीचे आयोजक देखील म्हणून देखील ओळखले जातात. या वर्षी यांची बॅट तळपताना पाहायला मिळाले. त्यांचा विजयाचा जल्लोष या वर्षी देखील पाहायला मिळाला आणि त्यांची रील्स देखील व्हायरल होत असताना पाहायला मिळाली आपल्याला. ओहो चांगला चेंडू. या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर तो फटका खेळत असताना कुठेतरी उशीर झाला आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आला. गोलंदाजी चांगली झाली आहे धनराज सोनवणेच्या माध्यमातून. 2 षटकामध्ये 17 धावा 2 विकेट. दोन्ही विकेट महत्वाच्या होत्या आणि त्यानंतर आता 5 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात. 42 4 विकेट आल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये कमबॅक करू शकतो या इराद्याने बॅटिंग करावी लागेल. काय घडतंय तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. दाखल होणारा अजून एक फिरकीचा जादूगार म्हणून पाहायला मिळतो. पन्हाळ नगरीतून ज्या जादूगाराची जादू प्रेक्षकांच्या मनावरती पाहायला मिळाली तोच गोलंदाज अजय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. वरंगे पाडाळीला बिलॉंग करणारा खेळाडू एक जबरदस्त क्रिकेट या खेळाडूने देखील केलंय. मागील 2 वर्षांमध्ये सातत्याने या खेळाडूची चर्चा देखील राहिली आणि मोठमोठ्या खेळाडूंच्या यादीमध्ये याने देखील आपलं स्थान जे आहे ते निश्चित केलं. एक चांगला गोलंदाज आहेत. थोडंसं जर पाहायला गेलं तर आपल्या जबाबदाऱ्या घरच्या आहेत आणि त्यानंतर क्रिकेट पासून थोडंसं दूर राहिलेत परंतु जेव्हा जेव्हा आले जबरदस्त खेळ. या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त सजवलाय परंतु भिंत आहे ती मजबूत आहे. निखिल पवार नावाची त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावा सेव्ह केल्या गेल्या 2 आणि धावा सेव्ह केल्या गेल्या 2 आणि 2 धावा या फलकावरती जोडल्यानंतर धावसंख्येचा टोटल वाढणार आहे 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यस 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक. आता हाणामारी करावी लागेल. रिव्हर्स केला प्रयत्न. यावेळेस फटका जरूर केलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक दीप करून येत आहेत. धावा किती मिळतात निश्चितच आपण पाहिलं तर एकच धाव इथे मिळते. एका धावेवरती समाधानी राहावं लागते. थोडासा नैसर्गिक अडथळा देखील तिथे आलाय. 45 धावा फलकावरती लागले जात आहेत. कोणीतरी म्हटलं देखील आहे जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. आज जिंकावं लागेल आणि पळावं देखील लागेल. धावसंख्या आतापर्यंत 45 धावा फलकावरती. 6व्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली. अजय पाटील इथे मात्र पाहायला मिळतोय. फुलटॉस टाकलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे मिडविकेटला तो फटका डीपला प्रोटेक्शन आहे. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होतीये. 2 धावा फलकावरती. पहा इथे जर पाहायला गेलं तर त्या लक्ष्मीचा आशीर्वाद लगेचच घेतलाय. ते देखील सांगतायत लक्ष्मी माझ्या हाताशी राह. तू जर असशील तर निश्चितच हे जे युद्ध आहे. ओहो थोडस जर पाहायला गेलं तर धनराज खूप वाचले देखील. पहा धनराजने देखील लगेचच त्या लक्ष्मीचा आशीर्वाद घेतलाय. त्याला माहिती आहे या लक्ष्मीमुळेच आज नाव झालंय. आपण तिसऱ्या पंचांकडे देखील जातोय. हाईट नो चेक साठी बेस्ट हाईट नो चेक साठी ही तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला तिसरे पंच. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. दरम्यान आपण पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. फेअर डिलिव्हरीचा इशारा आपण आपल्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता.
ती पाहिलं तर वेस्ट साईडच्या खालती हा चेंडू होता आणि त्यामुळेच तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलाय. पेर डिलिव्हरी आहे, त्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते आता 47 आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 47 ऑन द बोर्ड. सर इथे जर पाहायला गेलं तर जावेद संधीचं देखील कौतुक करेन, ज्या प्रकारे त्यांनी आपल्या संघाला कंट्रोल मध्ये आणलंय आणि त्यानंतर चांगलं मार्गदर्शन देखील करतोय. बॅकफुटवर जाऊन इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न होता, ताकद नाहीये. त्यानंतर फक्त दिशा दिल्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड होते. कव्हर तो फटका केला गेला, डीपला प्रोटेक्शन होतं, सिंगल आली आणि जावेद संधी सातत्याने जर पाहायला गेलं तर आपले जे खेळाडू आहेत त्यांना मार्गदर्शन देखील करतोय, कशा प्रकारे आपल्याला गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे आपल्याला कोणत्या फलंदाजाला रोकायचं आहे, कोणत्या फलंदाजाला इथे मात्र स्ट्राईक वरती आणायचं आहे, जेणेकरून आपण धावा रोखू शकतो. सर्व काही जर पाहायला गेलं तर प्लॅनिंग नुसार होत आहे आणि त्यांना 7 क्षेत्ररक्षणाची देखील लाभते, हे देखील महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. निश्चितच एका प्लॅनिंगने आलेत. बॉलिंग चेंजेस देखील अगदी चांगले पाहायला मिळालेत. कोणत्या गोलंदाजाला कुठल्या षटकामध्ये आणायचंय आणि ते देखील महत्वाचं असतं आणि ती महत्वाची बाग अतिशय चांगल्या प्रकारे इथे पाहायला मिळते. दरम्यान मिसफील्ड झाले, क्षेत्ररक्षण खराब झाले, रनआउटची संधी आहे, धोक्याची घंटा. आता मात्र इरफान शेखची विकेट आली आहे. 5वा धक्का इथे बसतोय, 5वी विकेट. अर्धा संघ 48 आकड्यावरती बाद. पाहायला मिळालं आणि त्यानंतर ती विकेट देखील आपण पाहिले. चांगला चेंडू डिलिव्हर केला फिरकीच्या जादूगाराने आणि यस्टनचा वेध अचूकतेने घेत असताना तो फलंदाज माघारी देखील परतला. संभाजी नाणे सर यांच्याकडून अजय पाटीलच्या या विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जे आहे ते लागू झालंय. यानंतर त्याला दिलं देखील जाईल. गोलंदाजीच्या मार्क वरती मॅन फ्रॉम कळंब्याला अजून एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू लाभला आणि त्याचं नाव आहे सूरज तिवले. आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तो देखील पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू. मागील 2 वर्षाचा इतिहास या खेळाडूने जर पाहायला गेलं तर KPL सारख्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी केली आहे. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देखील आलेत शरीफ मुल्लानी. आपण अजून एक खेळाडूला पाहतोय ज्याने नुकतीच जर पाहायला गेलं तर लांजा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील एक आपलं नेतृत्व गुण सिद्ध केलं होतं. जबरदस्त खेळ राहिला होता या खेळाडूचं देखील. कोकणकरांची मनं जिंकली होती या खेळाडूने. यस, निश्चितच आपण पाहिलं तर आता शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं हाडामारीचं षटक आहे. या षटकामध्ये अगदी विचार केला तर आता प्रयत्न असतील 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा, ते फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी गणेश आणि शरीफला प्रयत्न करावे लागतील. सूरज तिवले बान फ्रॉम कळंबाचा हा खेळाडू आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक 7 मध्ये. शेवटचं षटक कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. जसा विकेट किपरच्या हातात आला धनराजने सांगितलं हा चेंडू हाताळायचा नव्हता कारण वाऱ्याचा वेग त्याच दिशेला आहे. ती रिॲक्शन देखील धनराज सोनोलेची पाहायला मिळते. येस, थोडस जर पाहायला गेलं तर उजव्याशीच्या बाहेर परंतु वेग होता आणि या वेगाने इथे मात्र बीट करण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू जर तुम्हाला टाकायचा आहे तर तुम्हाला डीपला देखील प्रोटेक्शन द्यावंच लागेल. डीपला प्रोटेक्शन दिले का हे देखील महत्वाचं देखील आहे. धावसंख्या आतापर्यंत 49 धावा. या धावफलकावरती 7व्या षटकाला सुरुवात झाली. सूरज तिवलेला इथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणलं गेलं. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा वापर केलाय, फटका फसलाय. त्यानंतर इथे सिंगल धावफलकावरती ऍड होतीये, सिंगल आली आहे.
मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर सिंगल दा फलकावरती ॲड झाली आणि 50 धावा या दा फलकावरती लागले. सर जर पाहायला गेलं तर ही धावसंख्या आतापर्यंत रास आलेली दिसत नाहीये, कारण का आपण इथे 70-80 धावा देखील चेस होताना पाहिल्या मागील 2 दिवसामध्ये. यस, धावा बनवाव्या लागतील. कमीत कमी 70 ते 80 धावा त्या फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितच इथे करावा लागेल. वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरेवाडी संघाला, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि निश्चितच ते प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे. 50 आकड्यावरती 6 फलंदाज बाद झाले. 4 चेंडू इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. 4 चेंडूंचा केस शिल्लक आहेत. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्पा आणि भेदक मारा इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा पाहायला मिळालाय. 50 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. कमबॅक आपल्याला देखील करायचं आहे. कोणीतरी म्हटलं देखील हर सुबह एक नया मौका अपने सपनों को साकार करने के लिए आता है. आणि तो सपने म्हणजेच आपल्या स्वप्नांना इथे मात्र साकार करायचं असेल तर या संधीचं सोनं देखील करावे लागेल. पुन्हा एकदा स्विच हिटचा इथे मात्र प्रयत्न होता. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय शरीफ मुलांनी. या शेवटच्या षटकामध्ये आक्रमक व्हावत लागेल, कारण का इथे धावा थोडेसे कमी बनवले गेले. तर थोडंसं शॉर्ट सिलेक्शन देखील चुकीचं पाहायला मिळतंय सातत्याने, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे स्थान बदलत आहे त्यानुसार व्हेरिएशन देखील पाहायला मिळते. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्टंप लाईन मध्ये हा चेंडू पाहायला मिळालाय. अगदी जर पाहिलं तर पिटल आणि लेग स्टिकच्या दिशेने, त्याचबरोबर एक धावी ते धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने 51 या आकड्यावरती धावसंख्या जयची आपण विचार केला तर या मॅच मध्ये कुठेतरी ती कमी धावसंख्या बनवली गेली का, कारण या मैदानावरती आपण 70 ते 80 धावा बनवताना पाहिल्यात 131 धावा देखील या मैदानावरती बनवल्या गेल्या. त्याच्या तुलनेमध्ये कुठेतरी या कमी धावा बनवल्या गेल्या आहेत का? निश्चितच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 100+ धावा होत असताना जवळजवळ चेसिंग देखील करत आलेले संघ. थोडस धावा जास्त झाल्या होत्या. या चेंडूवरती पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय जे पाहायला मिळाले. तोपर्यंत आपल्या संघासाठी धावा जे आहेत ते रोखले गेले. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली सिंगलच्या मदतीने. 52 धावा या फलकावरती लागले जात आहेत आणि कुणीतरी म्हटलं जातं तिनके का सहारा, आणि तो सहारा घेतला जातोय एक धावेचा आणि तो किनारा पार करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. यस, थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, मात्र थेंबाने ते तळ साचवलं जात आहे. आता पाऊस पाडणं गरजेचं होतं. प्रयत्न जरूर केले जातात, मात्र प्रयत्नांना अपयश येतं. याही वेळेस पुन्हा एकदा गोलंदाजाचं चातुर्य पाहायला मिळालंय. जबरदस्त गोलंदाजी. शेवटच्या बॉलवरती विकेट आले. 52 या आकड्यावरती पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 7 षटकाच्या अखेरीस बनवल्या गेल्या 52 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता इथून पुढे असणार आहे अर्थातच 42 चेंडू आणि 53 धावांची 53 धावांची आवश्यकता है. है अंधेरा जिंदगी की राहों में ये कभी मत कहना, राहों को रोशन करना है तो दिल में उम्मीद बनाए रखना. यानंतर जर पाहायला गेलं तर उम्मीदच आहे जी आपल्याला यशाची कारकीर्द जी आहे ती लिहून ठेवणार आहे. यशाची कारकीर्द कशा प्रकारे लिहिली जाईल त्यासाठी मायक्रोफोन मध्ये देखील थोडासा आपण बदल करतोय. यानंतर आवाज ऐकतोय. याच कोल्हापूर नगरीमध्ये प्रथम जर पाहायला गेलं तर मुंबई मीरा भाईंदरचा आवाज, ज्या आवाजाला सध्याच्या घडीला लोकांनी जर पाहायला गेलं तर खूप सारे प्रेम दिलंय. असा एक मीरा भाईंदरचा गोड आवाज म्हणजेच या महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट आपण जातोय. यानंतर पाटील साहेबांकडे देखील एक जबरदस्त समालोचक आहेत, चर्चा आहे. या वर्षी पहिल्यांदाच मला वाटतं एवढ्या वर्षात पहिल्यांदाच कोल्हापूर नगरीमध्ये आलेत आणि आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध देखील करतायत. तर सामना महत्त्वाचा, क्रिकेटचा खेळ महत्त्वाचा. प्रत्येक जण मेहनत घेतोय आपल्या संघमालकाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी. मी सर्व संघमालकांचा कौतुक करेन ज्यांनी विश्वास ठेवून संघाची निवड केली आणि खेळण्यास संधी दिली. चालू असला सामना वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कणेरीवाडी विरुद्ध अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज या दोन संघादरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. प्रथम फलंदाजी करताना स्कोर बनवलेला आहे एकंदरीत 52 टीम
वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कणेरीवाडी या संघाने मागचा सामना 114चं लक्ष ठेवलं होतं आणि हे या सामन्याचं लक्ष हे 53 धावांचं आहे. प्रत्येक सामना वेगळ्या धर्तीचा असतो, वेगळ्या पद्धतीने खेळायचा असतो. कधी दुसऱ्या डावामध्ये फलंदाजांना मेहनत घ्यावी लागते, कधी गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागते आणि या सामन्यामध्ये आता तसंच चित्र पाहायला मिळणार आहे. कसोटी दोन्ही संघांची आहे. लो स्कोरिंग मॅच जरी आहे तरी देखील गोलंदाज बघा टीम हडल करताना पाहायला मिळत आहेत वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कणेरीवाडीचे. कारण त्यांना माहिती आहे की पहिल्या डावात जे तुम्हाला प्राप्त करायचं होतं ते प्राप्त नाही करता आला, पण सामन्याचा निकाल अजून लागला नाहीये. एक डाव झाला, एक डाव बाकी आहे आणि म्हणूनच या पुढच्या डावामध्ये जितकी ताकद आहे तितकी ताकद पणाला लावावं लागेल वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कणेरीवाडी या संघाला. अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूच्या मी गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं कौतुक करीन ज्यांनी पहिल्या डावामध्ये या सरफेसमध्ये जिकडे 3 आकडी धावफलक तुम्हाला पाहायला मिळतो फलंदाजांना त्या धावा बनवू दिल्या नाहीत, तर कौतुक व्हायला हवं अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूच्या गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं. विजयजी नक्कीच सर, बघायला गेलं तर छोट्या धावसंख्येवर रोखले गेले. 53 धावा विजयासाठी करायच्या आहेत अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू संघाला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघतोय आपण. थँक्यू. 2 फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूच्या संघाचे धनराज आणि दादा धनराज आणि पॅव्हलियन बॉक्स निखिल. धनराज आणि निखिल हे 2 फलंदाज मैदानात पोहोचत आहेत. निखिल पवार आणि धनराज. पहिली 2 षटकं आता महत्वाची राहिली. तुम्हाला आता तो स्कोर कार्ड पाहायला मिळतोय जो येवलू संघाच्या पक्षात जाणारा आहे. पण पाहूया पहिली 2 ते 3 षटकं जर इकॉनॉमिकल राहिली, जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. ती जिद्द आता गोलंदाजाला दाखवायची. वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कणेरीवाडीच्या एकूण एक गोलंदाजाला, एकाला नाही प्रत्येक गोलंदाजाला ती मेहनत घ्यायची आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी जितेंद्र बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला निखिल आहेत. 42 चेंडू 53 धावाची गरज होते. दुसऱ्या डावाची सुरुवात आजच्या 3ऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल मिड ऑफला क्लिअर करताना थेट पाठवलेला आहे साईड स्क्रीनच्या दिशेनं. सुरुवात या दुसऱ्या डावाची दमदार. मिळतील या धावाच्या धनराजचा चौकार. जबरदस्त फटका. जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात केली गेली आणि धनराजला त्याच्यासाठीच ओळखलं जात आहे. राज केले प्रत्येक पहिल्या चेंडूवर आणि त्याच्यावर प्रहार आणि जबरदस्त चौकार आला गेलाय. चौकारानं खातं उघडलं गेलंय. श्री गणेशा केला गेलाय. म्हणजेच काय 53 रनांच्या पाठलाग करत असताना 4 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. खरं तर त्यांना शेवटच्या षटकांमध्ये जायचंच नाहीये. येवलूच्या फलंदाजांना माहिती आहे की शेवटच्या षटकात गेलो तर काहीही होऊ शकतं. त्यामुळे सुरुवात चांगली द्यायची. जितक्या जास्त धावा बनवता येतील तितक्या बनवायच्या. हा फोर्स आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, जज करतोय. आउटफील्ड तो डिस्ट्रॉ आहे. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. आक्रमक पवित्र्यावरच विश्वास आहे धनराजचा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 धावा धावपलकावर. नक्की सर, बघायला गेलं तर गोलंदाजीमध्ये धनराजनं राज्य केले. कारण जबरदस्त गोलंदाजी केली. चांगल्या विकेट देखील आपल्या गोलंदाजीवर मिळवल्यात. आता मात्र फलंदाजीला देखील आलाय आणि फलंदाजीवर देखील राज करताना दिसतोय. ऑन साइडला खेचून मारलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलायचा इरादा धनराजचा आहे. किंग ऑफ द रिंग स्क्वेअर लेग क्लिअर. चौकार. 4 धावा. सजला गेलाय धनराजाच्या बॅटमधून आणि 10 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॅकफुटवर गेलाय. जबरदस्त स्लाइसचा फटका. डी मधून प्रोटेक्शन येते. सिंगलचं डबल मध्ये झालंय कन्व्हर्जन. 2 धावा धावपलकावर घेतल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच जाऊन पोहोचते. तर या 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने स्कोर पुढे सरकतोय. फक्त आणि फक्त धनराजचाच खेळ आपण खेळपट्टीवर पाहतोय. एकही डॉट बॉल येता कामा नये ती काळजी ते घेत आहेत.
हो ऑन साइडला बॉडी बॅलन्स चांगला होता. मिडॉनच्या पलीकडे बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत पण बॉल कॅरी करताना सीमारेषेच्या बाहेर ते सरकतायत. आणखीन एक चौकार धनराजच्या बॅटमधून. पॉवर प्ले पॉवरफुल चाललंय धनराजचं 16. होतं पण काय ऍडजस्टमेंट आहे त्याला माहिती आहे. मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये थोडं सोपं आहे सर्कल क्लिअर करणं. आणि बघा आता लिस्ट एलिव्हेशन तितकं एलिव्हेशन नाहीये पण बॉल डीप मध्ये पोहोचतोय. सिंगल कंप्लीट होते. घाई करणार नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत कारण त्यांना माहिती आहे आव्हान इतकंही मोठं नाही आहे. जर स्ट्राईक मी माझ्याकडेच ठेवली तर एक चांगली सुरुवात तर मी दिलेलीच आहे पण मी शेवट सुद्धा चांगला करू शकतो. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 17 36 चेंडू 36 धावांची गरज. टीम अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 17 धावा धावफलकावर आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर यावेळी बघतोय आपण मनोज संगपाळ यांना. आणि समोर धनराज जबरदस्त फटका खेळलाय. ऑन साइडला फिल्डर टीम मधून प्रोटेक्शन जरूर घेतोय. एक धाव वेगाने घेतली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं चूक झाली. फिल्डर कडून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मला असं वाटतं निखिल हे व्यायाम करत नसतील. त्यांना 2 षटकांसाठी व्यायाम करण्यासाठी घेऊन गेले होते. धनराज मैदानाच्या आतमध्ये एकही चेंडूत फेस नाही केला आणि ते रनआउटच्या सुरुवात बाद झाले. असतील निराश पण दाखवणार नाही. पहिला फलंदाज बाद झालेला आहे पण स्कोर चांगला आहे. टीम अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज. शुभम गायकवाड कॅप्टन मैदानात दाखल झालेले आहेत. कदाचित शुभमसाठी हा ऑन अरायव्हल विजा होता. निखिल बाद झाले आणि शुभम मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 32 चेंडूमध्ये 27 धावाची गरज. मला असं वाटते की जितक्या मोठ्या फरकानं तुम्ही जिंकणार आहात तो तुम्हाला फायदा होणार आहे आणि म्हणूनच तोच इंटेंट आहे धनराजचा की जितक्या वेगानं धावफलकाला चेस करता येईल तितक्या वेगानं ते प्रयत्न देते. 53चं लक्ष इतकंही मोठं नव्हतं. ते सिंगल डबलने सुद्धा धावांचा पाठलाग करू शकले असते पण त्यांचा तो नैसर्गिक खेळ आक्रमकतेचाच आहे आणि आक्रमकतेवर स्वार होताना प्रत्येक बॉलवर त्यांनी धावा गोळा करण्याचा विडा उचललाय. आणि यावेळी
जबाबदारी घेतली कर्णधार शुभम आलाय जरूर मैदानाच्या वेळी, परंतु समोर असणार आहे धनराज. यावेळी जबरदस्त क्लास फटका क्षेत्ररक्षकाला भेदून जातोय सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त फटक्यानं चौकार आला गेलाय. टॉसला काय ऍडजस्ट केलाय, बॉडी बॅलन्स चांगले आहेत, रिफ्लेक्सेस चांगले आहेत, फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे फलंदाज धनराजची. फुल लेन बघा ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे शुभमचा नकार. शिव कुंभी प्रीमियर लीग झाली होती, शाहू कुंभी प्रीमियर लीग, त्या ठिकाणी 22 चेंडूत 88 धावा शुभम गायकवाडच्या. म्हणजे बघा 400 स्ट्राईक रेट इतक्या लांबपर्यंत मेंटेन करणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये छोटं मोठं काम नाही आहे, आणि ते काम खूप चांगल्या पद्धतीने शुभमने या अगोदर केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात 12 चेंडू 30 धावा म्हणजे जवळपास 250 स्ट्राईक रेट आहे धनराजचा. 2 षटकाचा खेळ झाला, धावसंख्या आहे 30 चेंडू 23ची गरज. येस, 30 मध्ये 23 बनवायचे आहेत. आणि धनराज आपली विकेट महत्वाची, आणि त्याचबरोबर तर काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं त्याच्याकडे केली जाते. बघायला गेलं तर सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनराज आत्ताच्या घडीला टॉप खेळाडूंच्या संघांच्या यादीमधला खेळाडू आहे, आणि तोच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. जबरदस्त टुर्नामेंट आहे, आणि त्या टुर्नामेंटमध्ये देखील आपलं राज्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय. माझी सुद्धा इच्छा तीच आहे की मी व्यावसायिक संघांना पाहतो, पण कोल्हापूरचा एक व्यावसायिक संघ मला खूप कमी वेळा पाहायला मिळालेला आहे, आणि अपेक्षा हीच आहे की कोल्हापूरचा स्वतंत्र व्यावसायिक संघ तुम्हाला अग्रमानांकित स्पर्धेत खेळताना पाहायला मिळेल. मागच्या 2 वर्षापासून सोलापूरचा संघ एंटर झालेला आहे, विदर्भाचा संघ खेळतोय. कोल्हापूरचे तर पुजारी खेळत आहेत, माटुंगे खेळत आहेत, अभि खेळत आहेत. आणखीन जास्त संख्या वाढावी आणि एकत्रित संघ व्हावा ही आपली इच्छा आहे. आणि मला असं वाटते की अशा ज्या लीग असतात त्या लीगच्या माध्यमातून 16 संघांपैकी जर आपण 15 खेळाडू निवडले तर कोल्हापूरचा स्वतंत्र व्यावसायिक संघ तुम्हाला अग्रमानांकित स्पर्धेत खेळताना पाहायला मिळू शकतो. नक्कीच सर, आणि येत्या काळात ते देखील आपल्याला पाहायला देखील मिळेल. हे कोल्हापूर वासियांच्याकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण बदलले, 29 मध्ये 22 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितीन माने, आता धनराज, म्हणजे आहेत इतके चांगले खेळाडू. म्हणजे आता मी 2 सामन्यातच इतक्या चांगल्या प्रतीचं क्रिकेट पाहतोय, तर मग आणखीन 16 संघ आहेत. त्या 16 संघांमध्ये जर आपण सर्व खेळाडूंना पिकअप केलं तर एक चांगला संघ बांधला जाऊ शकतो. आणखीन एक स्ट्रोक बघा पुन्हा एकदा धनराजचं खूप चांगल्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट आहे. गोलंदाज कुठल्या झोनमध्ये गोलंदाजी करणार त्याला अगोदरच माहीत असतं, आणि पूर्वनियोजित स्टान्स ते घेतात, आणि ऑफस्टमच्या बाहेर शफलून हा स्ट्रोक त्यांनी स्क्वेअरला खेळला आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. बघा खूप चांगले रिफ्लेक्सेस आहेत, बॉडी बॅलन्स चांगला आहे, त्याचा जो बांधा आहे जरी सडपातळ असला पण स्ट्रोक सिलेक्शन परफेक्ट आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या आहे 35. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 18 धावांची. यस, याच्यासाठीच ओळखला जातो धनराज, आणि यावेळी देखील धनराजनं ते दाखवून दिलं गेलंय. कारण बघायला गेलं तर गोलंदाजाच्या माइंडशी खेळतोय जबरदस्त. कारण यानंतरचा चेंडू कसं पडणार आहे हे माइंडमध्ये त्याच्या, आणि तसंच देखील बॉडी लँग्वेज देखील पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर युवराज याला बघतोय, समोर धनराज. राऊंड द विकेटचा मारा, जबरदस्त शुभ शॉटचा प्रयत्न केलाय, डीप मधून प्रोटेक्शन जरूर येते. 1 धाव मात्र स्ट्राईक रोटेट झाला गेला. यावेळी शुभमकडे जबाबदारी दिली गेली पुढच्या चेंडू खेळण्यासाठी, आणि 36 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण बघतोय. युवराज बॉलिंग ट्रॅकवर शुभमसाठी धावसंख्या 36 झाले, 27 चेंडू 17 धावांची गरज आहे. पूर्णपणे या सामन्यावर पकड मजबूत केले अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू या संघाने, कारण पहिल्या षटकातच जो जबरदस्त खेळ धनराजने खेळला होता तोच खेळ आता शुभम गायकवाड कॅरी फॉरवर्ड करतो. आपला फटका 440 वोल्टचा झटका, शुभमचा इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. उंची, ताकद आणि क्लास या शॉटमध्ये पाहायला मिळाला गेलाय. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवर जरूर गेलाय, जबरदस्त फटका खेळला गेलाय. यावेळी मात्र चूक झाली फिल्डर कडून, कॅच सोडला गेलाय. महत्वाची विकेट पडली असती. 42 धावा.
तेवढा का फरक आता नाही पडणार स्कोर कार्डवर, कारण पूर्णपणे विजयावर आता शिक्कामोर्तब करायचंच बाकी आहे. पुढचा बॉल फोर्स केलंय आहेत लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेऊन ते मागे थांबले. मग इथे फक्त एकच धाव, थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बदलाने स्कोर झालेला आहे 44 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडू आणि 9 धावा. 24 चेंडू 9 धावा. याच दरम्यान बघा बबलू पाटील साहेब खुपेरे यांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय. कमिटीच्या मार्फत आयोजक संयोजकांच्या मार्फत आपलं सहर्ष असं स्वागत आहे साहेब. विधान स्पोर्ट्स हा संघ 26 वर होता पहिल्या डावाच्या पहिल्या 3 षटकानंतर, आणि आता अनिकेत कदम स्पोर्ट्स 44 वर आहे. त्याचं क्रेडिट तर जाते फलंदाज चांगला खेळलाय धनराज, आणि त्याला साथ दिली आता शुभम गायकवाड. 4थ्या षटकाची जबाबदारी कोण घेतोय पाहूया. सामना या षटकात संपेल की पुढच्या षटकात जाईल ते सुद्धा आपण पाहणार आहोत. हा आमचा मुख्य मंच सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी मान्यवर तुम्हाला मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या तरुणांना क्रिकेटसाठी खूप चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यांच्या वतीनं हे क्रिकेटपटू भविष्यात चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांना आहे. बॅटची बॉटम एज खेळायचं होतं कव्हर्सला. येतोय हा डॉट बॉल. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाले. 4थ्या षटकाची 23 चेंडू 9ची गरज. 23 मध्ये 9 बनवायचे आहेत आणि म्हणजे सोपंच आव्हान या ठिकाणी राहिलं गेले. आता मैदानाच्या आतमध्ये धनराज यावेळी स्ट्राईकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. 16 मध्ये 36 धावांची तुपाडी पारी, जबरदस्त पारी खेळला गेलाय. 24 आता मात्र 23 मध्ये 9 बनवायचे आहेत. फोर्स केला, स्टेप आउट झाले. काय पदलालित्य आहे फलंदाज धनराजकडे. बॉलला लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे पाठवलाय. मी नाही थांबणार, लांबच लांब लावणार, जितकी ताकद आहे तितकी लावणार. षटकार. थँक्यू. आता फ्लड लाईट चालू झालेल्या आहेत. सुरभी लाईट्स अँड इव्हेंट्सच्या फ्लड लाईट चालू झालेल्या आहेत. जबरदस्त लाईट्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकाश योजनेची मागणी आहे. शब्बीर भाई आणि त्यांची टीम सुरभी लाईट्स अँड इव्हेंट्स. थँक्यू. 22 चेंडू 3ची गरज. 22 मध्ये 3 बनवायचे आहेत. एका साईडला सूर्य मावळलाय जरूर आणि विजयाचा इकडला सूर्य उदय झाला गेलाय. ओहो, दांडीगुल जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळालाय आणि खूप लेट झालाय जरूर याच्यावर, परंतु कौतुक करावे लागेल गोलंदाजाचं. एकदा नाही, दोनदा नाही, 10दा पाहावा असा हा रिप्ले आता पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. काय गोलंदाजी संदीपच्या वतीनं पाहायला गेला. अगदी खोलात ठेवलेला बॉल, परफेक्ट यॉर्कर, स्टंप गेले. फेर फटका मारायला मैदानाची. पुन्हा एकदा साईड अँगलला पाहूया. बॅटचा फेस क्लोज करून खेळायचा होता स्क्वेअर लेगला, पण 2 पायांच्या मधून बॉल स्टंपवर धडकला आणि काय बॉलिंग पाहायला मिळते संदीपची. परफेक्शन होतं या बॉलवर. धावसंख्या 50 आहे. जिंकण्यासाठी 3ची गरज. नंतर सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी आणि त्यांच्या विरोधात वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कणेरीवाडी या दोन्ही संघ यानंतर लगेच सज्ज राहायचं. मैदानाच्या आतमध्ये सूरज आलाय. सूरज तिवडे 21 मध्ये 3 बनवायचे आहेत आणि विजयाचा माहोर लगवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. यावेळी थोडंसं बॅकफुटवर जरूर गेला. एक वेगाने घेतली. डीपमधून प्रोटेक्शन देखील जरूर आले गेले. म्हणजेच आता समीकरण बदललंय. रसिक प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या भव्य मैदानावर. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर देखील पाहायला मिळतात. 20 मध्ये 2 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी संदीप आणि हा डॉट चेंडू आला गेलाय. सॉरी, सिंगल आले गेले. ठीक. आणि स्कोर याचबरोबर लेव्हल झालाय. विजयासाठी 1 धावेची गरज.
ओहो हा डाट चेंडू. या स्पर्धेदरम्यान करवीर क्रिकेट असोसिएशनचे संचालक सुनीलजी पाटील सर यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबर पन्ना टायगर्सचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर एटी स्पोर्ट्स पन्नाचे ओनर अरुणजी तेले सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सरसे स्वागत. टू कॉन बॉक्स. थँक्यू सर. 18 मध्ये 1 धावाची गरज आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 52 धावा धावफलकावर म्हणजेच स्कोर लेवलला लागलाय आणि 1 धावेची गरज. शुभम आणि त्याचबरोबर सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धनराजनं काम केलंय तमाम आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला स्कोरबोर्ड देखील पाहायला मिळतोय आणि या षटकामध्ये विजय नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 मध्ये 1 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश आलाय. समोर शुभम असणार आहे. राऊंड विकेटचा मारा करतोय आणि हा विजयी चौकार आलाय. चौकारानं विजयाचा मुकुट आपल्या नावावर लावला गेलाय. अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज संघ 8 विकेट्सनं मात्र यावेळी विजयाची माळ आपल्या गळ्यात घालताना दिसतोय. जबरदस्त खेळ रंगला गेलाय. अर्थातच छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कुपाड्याच्या या भव्य दिव्य स्पर्धेवर बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुरू असलेलं अभिदादा यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त नियोजन आणि प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. अर्थातच ज्याच्या बॅटमधून 18 चेंडूमध्ये 42 धावा आणि 2 ओव्हरमध्ये 17 धावा देतो. 2 विकेट ज्याच्यामधून आल्यात. प्लेअर ऑफ द मॅच होतोय धनराज सोनुर्ले.